बातमी आहे कोल्हापूरमधून शिरोळमधील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। पावसाळ्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये पावसानं धुमशान केलेलं आहे। ही अवकाळीची परिस्थिती, राजापूर बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग त्यामुळे सुरू करण्यात आलेला आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, पावसाळा अजून सुरू व्हायचाच आहे आणि मे महिन्यात ही परिस्थिती निर्माण झालेली दिसते। गेली 4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे आणि सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यासह रस्त्यांवर देखील पाणी साचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासून राजापूर बंधारा हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे। राजाराम बंधारा हा जवळजवळ 10 गावांना जोडणारा एक महत्वाचा बंधारा आहे, पण वाहत्या पाण्यामध्ये धोक्यात आपला जीव घालून काही नागरिक यातूनच प्रवास करत असल्याचं लक्षात यायला लागले, निदर्शनास येत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या परिसरात पाणी आल्यानंतर कुणी जाऊ नये अशा सूचना केलेल्या आहेत। मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने राजाराम बंधारा सध्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांची तारांबळही उडते। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी।